संदेश दे. And so Jesus is saying the Holy Spirit is compared to the wind over here. आणि म्हणून येशू ख्रिस्त इथे वाराचा उदाहरण घेऊन पवित्र आत्म्याची उपस्थिती सांगत आहे. That the Spirit comes when he wants, where he wants. आणि सांगायचं तात्पर्य हे की पवित्र आत्मा जेव्हा त्याला यायचं आहे, जिथून त्याला यायचं आहे तो येतो. And he regenerates the elect people of God. आणि तो जेव्हा येतो तो देवाच्या निवडलेल्या लोकांना तो नवीनीकरणाने तयार करतो. Now you do think of Nicodemus. आणि आता विचार करा त्या निकोदेमसाचा. He is thinking he is a cabinet member of that kingdom. तो विचार करतो की मी त्या कमिटीचा मेंबर आहे, नवीन राज्याचा मेंबर होणार आहे. Jesus is saying without being born again you cannot enter that kingdom. आणि इथं येशू ख्रिस्त म्हणत आहे की नव्याने जन्मल्याशिवाय तू त्या राज्यात प्रवेशही करू शकत नाही. Like a child cannot make itself born. तसं ज्याप्रमाणे जेव्हा एक बाळ स्वतःला जन्म घेऊ शकत नाही, So salvation is a gift from God. त्याचप्रमाणे तारण देखील देवाकडनं आलेले एक भेट आहे. And you cannot earn it. आणि ती आपण कमवू शकत नाही. It's not by your rules and regulations. आम्ही पाडलेल्या नियमांमुळे आणि आम्ही केलेल्या रूल्समुळे नाही. It's not because of your family lineage. आमच्या परिवाराच्या माझ्या वंशावळीमुळे ते मला मिळत Not नाही. because of the talents and the potential that you had. माझ्यातली खमक, माझ्यातली हुशारी यामुळे मला ते मिळत नाही. When God wants, on whom he wants, he comes with his grace. तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे परमेश्वराने निवडलेल्या लोकांसाठी त्याच्या वेळेप्रमाणे ती कृपा जेव्हा त्यांना मिळते तेव्हा तो येतो. You cannot manipulate the Holy Spirit. तुम्ही पवित्र आत्म्याला तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही. We cannot control and divert and direct the Holy Spirit. आम्ही पवित्र आत्म्याला कधी कंट्रोल करू शकत नाही, कधी त्याला म्हणू शकत नाही ये किंवा आता नको नंतर ये. But one thing is true, when the wind comes, you feel its effects. परंतु एक नक्की गोष्ट आहे की जेव्हा हवा येते, वारा येतो, तेव्हा त्या वाऱ्याचा असर आमच्या शरीरावरती आपल्याला जाणवतो. Nowadays we have mobile and we can see the direction the winds are heading. आजकाल आपण मोबाईल उघडू शकतो, आतमध्ये बघू शकतो की वाऱ्याची डायरेक्शन कुठे आहे, वारा कसा चालला आहे. But in those days it was not there. परंतु त्या दिवसांमध्ये नक्कीच तशी साधनं नव्हती. And we can never predict when the next breeze is going to come from where. पण तेव्हा ते हवेचा आवाज ऐकून You see the effects. आणि हलणारी पानं पाहून त्यांना समजायचं. And so there are some undeniable things the book of 1 John says that happen when a person is born again. आणि त्यामुळे योहान वर्तमानामध्ये काही अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या आपण त्याचा नकार देऊ शकत नाही. अशा गोष्टी ज्या सांगतात की काय होतं जेव्हा पवित्र आत्मा येतो. These things the flesh cannot produce. आणि त्या गोष्टी ज्या लिहिल्या आहेत त्या शरीर आणि हे हाड मांसाचं शरीर निर्माण करू शकत नाही. Firstly, it is with a broken heart running to Jesus. पहिल्यांदा सर्वप्रथम हे तुटलेल्या अंतःकरणाने येशूकडे धाव घेणं. If there came a time in your life, and always comes a time in your life where you're convicted of your sin and you come and trust upon Jesus' work. जेव्हा तुमच्या आयुष्यात अशी वेळ येते किंवा प्रत्येक वेळ जेव्हा अशी वेळ येते To do that, Satan hates for you to do that. सैतानाला कधीही हवं नाहीये की तुम्ही पश्चाताप करावा. And your flesh also hates to do that. आणि तुमच्या शरीरामध्ये देखील सॉरी म्हणण्याची क्षमताच नाहीये. And so if that is happening, it's by the Spirit. आणि जर ते होत असेल, तुम्ही क्षमा मागत असाल तर ते नक्कीच पवित्र आत्म्याच्या उत्स्फूर्ततेने होत आहे. If you are able to begin to understand God's word and it's making so much relevance and sense for your life. आणि जर मग तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात आणि ते ऐकत असताना ते स्पष्ट होत आहे, समजत आहे आणि तुमच्या आयुष्याला ते लागू होत आहे असं तुम्हाला वाटतं. It's because the Holy Spirit teacher has come in your life. हे यासाठीच होतं कारण पवित्र आत्मा जो सर्वोत्कृष्ट शिक्षक आहे तो तुमच्या आयुष्यात आता आलेला आहे. If there is a battle in your life, जर तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारचं युद्ध आहे and you want to grow and you want to become more like सर्व पाळाव्यात, परंतु ही नुसती इच्छा आहे, परंतु हे करत असताना शारीरिक जीवनामधल्या गोष्टी तुम्हाला अडथळा करत आहेत. sometimes you are frustrated with this battle. आणि त्यामुळे या युद्धामुळे तुम्ही थकून गेलेले आहात, हतबल झालेले आहात. But remember that one day there was no battle. एका काळी आठवण करा एकेकाळी
हे युद्धच नव्हतं. You were just going according to the fleshly desires, शरीराला जे आवडायच्या त्या गोष्टी तुम्ही सहज करायच्या आणि जाणीवही व्हायची नाही. the imaginations of your mind. तुमच्या अंतःकरणामध्ये डोक्यामध्ये जे विचार यायचे ते विचार पाळायला तुम्हाला कधी भीती नशी वाटायची. And so that is being led by the Spirit. परंतु आता ते करायची इच्छा होत नाही किंवा करत असताना अंतःकरण दुःखी होतं, कारण पवित्र आत्मा तुम्हाला चालवत आहे. And then another thing the flesh hates is to worship and give all the glory to the triune God. आणि दुसरी अजून एक गोष्ट शरीराला आवडत नाही, ती म्हणजे जिवंत देवाची स्तुती आराधना करणे आणि त्याला संपूर्ण गौरव देणे हे शरीराला आवडत नाही. Flesh wants some credit for itself. आणि त्या शरीराला त्यातलं काहीतरी स्वतःकडे ओढून घ्यायचं आहे, स्वतःकडे थोडा गौरव घ्यायचा आहे. But increasingly, if you are understanding that this whole Bible is about this triune God and his redemption, परंतु जर विश्वासामध्ये वळत असताना हळूहळू तुम्हाला समजत आहे की बायबल प्रत्येक गोष्टीमध्ये त्या त्रयी एक देवाचा गौरव आणि त्याचाच गौरव बोलत आहे. and if you are agreeing and giving that praise to him, आणि मग तुम्हाला ते पटत आहेत आणि तुम्ही त्याला संपूर्ण गौरव देण्याची इच्छा बाळगत आहात. you are saying, I must decrease and he must increase. आणि तुम्ही म्हणू शकत आहात की मी कमी झालो पाहिजे आणि त्याने माझ्या आयुष्यात वाढलं पाहिजे. That is by the Spirit and not the flesh. तर नक्कीच हे चिन्ह आहे की तुमच्या ठाई पवित्र आत्मा हे घडवत आहे, शरीर नाही. And also, if you love the fellowship of the saints, आणि जर तुम्हाला सहभागिता, विश्वासणाऱ्या संतांची सहभागिता तुम्हाला आवडत it's असेल, because the Holy Spirit has created this bond with the spiritual family. ते आवडतं कारण पवित्र आत्म्याने तुमच्या अंतःकरणामध्ये एकमेकांसाठी एक सुंदर असा संबंध प्रस्थापित केलेला आहे. The flesh will say, we are so different, we have so many different habits, and there is nothing to unite us. शरीर नक्कीच म्हणेल, अरे आमच्यामध्ये किती फरक आहे, प्रत्येक जण वेगळा आहे, आमच्या सवयी वेगळ्या आहेत, आमच्या वेगळ्या आम्हाला एकमेकांबरोबर एकत्र येणं एवढं सहज शक्य नाहीये. But by the Spirit, you have been bonded, and we love the fellowship of the saints. परंतु पवित्र आत्म्याने एका विशिष्ट प्रकारच्या संबंधात आम्हाला जोडलेलं आहे आणि आम्हाला एकत्र आणून ठेवलेलं आहे. And this only the Spirit can create. आणि हे फक्त पवित्र आत्माच घडवू शकतो. And so this morning, are you a fleshly existence person? तर मग या सकाळी प्रश्न आहे आम्हाला की आम्ही शारीरिक दृष्ट्या वाढवलेले आणि जगणारे लोक आहोत. You will live for a few years and you will die. मग आपण काही वर्षांकरता जगू आणि काही वर्षांनी मृत्यूला सामोरे जाऊ. And you will never become a spiritual person by your own flesh. आम्ही कधीही स्वतःच्या शरीराच्या ताकदीवरती धार्मिक आत्मिक होऊ शकत नाही. Or this morning, by the grace of God, you're a spiritual person. काही या सकाळी आम्ही देवाच्या कृपेने आत्म्याने घडवलेले आहोत. These things that were never found now are being found in your life. आम्हाला कधी या गोष्टी सापडल्या नव्हत्या, परंतु आता या नवीन गोष्टी आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये दिसत आहेत, अनुभव होत आहे. Then praise God for that. मग देवाचा गौरव करा. This morning, if you are a child of God, या सकाळी जर तुम्ही देवाची लेकरं म्हणून आहात तर देवाचा गौरव करा. how we should be full of praise and thanksgiving. किती आम्ही देवाचे उपकार स्तुती करणारे आणि आनंदाने भरलेले असे असावे. Because a miracle happened in your heart. कारण आमच्या हृदयामध्ये एक प्रकारचा चमत्कार घडलेला आहे. And this life is not going to cease. आणि हे चमत्कारिक त्याने घडलेलं आयुष्य हे कधीही न संपणार आहे. This is going to keep growing as a stream of living water. हे आयुष्य फक्त आमच्यामध्ये त्या जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखं सतत 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 वाढणार आहे. This morning as a church, we are humbled in one sense. आणि एक मंडळी म्हणून या सकाळी आम्ही एका विशिष्ट प्रकारे नम्र केलेले गेले आहोत. We cannot cause our children to be born again. आम्ही या प्रकारे नम्र केले आहोत की आम्ही आमच्या लेकरांना नवीन जन्म देऊ शकत नाही. We cannot cause our dear people who we want to see born again. आमचे मित्र मंडळी, नातेवाईक ज्यांना आम्हाला वाटतं की त्यांचा नव्याने जन्म व्हावा, त्यांना आम्ही नवीन जन्म देऊ शकत नाही. But what can we do except pray to the Lord? आम्ही परमेश्वर पित्याकडे त्यांच्यासाठी प्रार्थने व्यतिरिक्त दुसरं काहीही करू शकत And नाही. give the words of life. आणि त्यांना स्पष्टपणे जीवनाची शब्द देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू शकतो. And live lives of discipleship. आणि त्यांच्या समोर स्वतः शिष्यत्वाचं जीवन जगणारे हो, That they might be attracted. की ते पाहून येशूकडे ते आकर्षित व्हावे. And at the end of the day, after giving these things, we can only hope in the power and the grace of God. आणि देवाच्या शेवटी या सर्व गोष्टी केल्याने आम्ही फक्त त्या पवित्र येशू ख्रिस्ताच्या क्रूसखांबाच्या शक्तीमध्ये त्यांनी केलेल्या कार्यामध्ये विश्वास ठेवू शकतो. May God help each one of us. आणि त्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की परमेश्वर आम्हा प्रत्येकाला मदत करू. Let's pray. लेट्स प्रे. प्रार्थना करूया. Gracious God, loving Father, we praise you and we give you thanks for this very vivid picture and a clear message.
And we can say that this is clear and this is so clear and so vivid because, Father, we are humbled this morning and we know only by the Spirit, the Holy Spirit that you have blessed us with, we are able to understand now what Jesus is telling to Nicodemus. If Holy Spirit is not with us, I'm telling Lord, we agree that even like today, many churches, many gatherings where there is no new birth, no repentance, they are also using these passages, but they are not still understanding what does it actually mean to be born again. Father, Lord, we praise you. We give you thanks this morning that you brought this passage to us. As Nicodemus approached Jesus in the night, Father, you still brought these words. We thank you, Lord, for these words having been written so clearly, that John has made mention of this so clearly, that today, even today, we are blessed. Father, Lord, we praise you. We give you thanks. For we are humbled this morning that we know nothing of our salvation depends on us. It completely and 100% depends on your Son, our Lord Jesus, who completed the work on the cross. He who knew sin became sin for us on that cross and took the punishment that we deserve. And in his death, our sins are forgiven. And in his resurrection, we have a great hope of heaven. Lord, we thank you for this vivid picture that you have blessed us again today, that we rejoice that we are born again. We are your church. We rejoice that the Holy Spirit has chosen to come in our life at his time, at the fullness of time. We rejoice that he has bonded us together as fellow believers, brothers and sisters, and elected people, saints, that as our Apostle Paul calls us. Father, we pray, bless us with this message, that we now go, as we were challenged, Lord, if we are not fleshly and if we are from the Spirit, that we may go out and live out the life of Jesus Christ, and so that as we live and showcase the Spirit of the fruit of Spirit, may those who are around us, our colleagues, our friends, our relations, our neighbors, may they see Christ through us, and may they get attracted to Jesus. And that, Lord, we pray that you bring your salvation to all our loved ones, that you save them. The good work that you have begun in us, Father, we pray that you complete it to the coming of our Lord Jesus Christ. We thank you, Father, for your grace and mercy. And we thank you for our brother, a pastor who could open these stuff to us, Lord. In the most precious and holy name of Savior Jesus Christ, we pray and ask. Amen.